गुड मॉर्निंग. तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या हम्पी टूरच्या शेवटच्या ब्लॉगमध्ये. काल रात्री आपण या ठिकाणी मुक्कामी होतो. हे आहे चिकोडीच्या अलीकडचं कर्नाटकातील ठिकाण. कर्नाटककडील रात्री खूप उशीर झाल्यामुळे आपण अलीकडेच येथेच मुक्काम केला होता. आज आपल्याला जायचं आहे कोल्हापूरला आणि इथून कोल्हापूर हे अंतर आहे जवळजवळ 62 किलोमीटर. हा समोरचा आहे हा रस्ता तो हा चिकोडीकडे आणि हा इकडे जो जातो रस्ता तर हा मुधोड कडे. काल आपण ह्या रस्त्याने होतो आणि आज आता आपण ह्या रस्त्याने जाणार आहोत. महाराष्ट्राच्या हद्दीमध्ये प्रवेश केला की आपल्याला कोल्हापूरमधला जिकडे पाहावे तिकडे ऊसच दिसायला सुरुवात होतो आणि ह्या ऊसाला खूप मोठे मोठे तुरे आलेले आहेत. ते पाहायला खूप छान वाटतायत. सगळीकडे हिरवीगार ऊसाची शेतं आहेत. खूप दिवसांपासून या मंदिराला भेट देण्याची इच्छा होती आणि आज अखेर ती पूर्ण झाली आहे. आज आपण आलेलो आहोत कोल्हापूर येथील सुप्रसिद्ध असं कोपेश्वराचं मंदिर पाहण्यासाठी खिद्रापूर या ठिकाणी. कमानीमधून आतमध्ये प्रवेश केला की आपल्याला समोरच असं सुंदर मंदिर दिसतं. हे मंदिर कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यात कृष्णा नदीच्या काठावर वसलेलं आहे. हे पहिल्या शतकातील एक अत्यंत प्राचीन आणि उत्कृष्ट शिल्पशैलीचे शिवमंदिर आहे. मंदिराबाहेर 48 खांबावर तोललेला एक मंडप आहे. याला स्वर्ग मंडप म्हणतात. स्वर्ग मंडपात आपण प्रवेश करतो तेव्हा तो गोलाकार उघडून आकाशाला भिडलेला असतो. या हाताने कोरलेल्या 48 खांबांचा त्याला आधार आहे. आकाशाकडे पाहून मंत्रमुग्ध होऊन स्वर्गाकडे पाहण्याची अनुभूती इथे आपल्याला येते. हे महाराष्ट्रातील एकमेव असे शिवमंदिर आहे जिथे नंदी नाही. मंदिराच्या गाभाऱ्यात शिवलिंगाच्या बाजूलाच विष्णूची मूर्ती कोपेश्वर आहे, जी शिव आणि विष्णूच्या ऐक्याचे प्रतीक मानली जाते. या मंदिरात एकूण 108 खांब आहेत. मुख्य मंडपाच्या छतावरील नक्षीदार कमळं आणि त्याभोवती कोरलेल्या विविध पौराणिक कथा थक्क करणाऱ्या आहेत. या मंदिराविषयी आख्यायिका सांगितली जाते. येथील महादेवाचे नाव कोपेश्वर आहे. कोपेश्वर म्हणजे रागावून येथे येऊन बसलेला. दक्ष कन्या सतीच्या जाण्याने तिच्या विरहाने कोपलेला असा महादेव कोपेश्वर. मग त्याची समजूत काढण्यास कुणीतरी हवे होते. हे काम श्री विष्णूंनी केले. त्याचे नाव धोपेश्वर. मंदिराच्या गर्भगृहात 2 शाळुंका आहेत. एक कोपेश्वर आणि दुसरा त्याहून थोडा उंच धोपेश्वर. दुसरे एक वैशिष्ट्य या मंदिरामध्ये आहे की या मंदिरात इतर मंदिराप्रमाणे नंदी नाही. कदाचित कालोघात किंवा आक्रमकामुळे त्याचे स्थलांतर झाले असावे. हा नंदी खिद्रापूरपासून 12 किलोमीटर दूर नैऋत्य दिशेला कर्नाटकातील यडूर या गावी आहे. येथे फक्त नंदीचे मंदिर आहे. असे फक्त नंदीचे स्वतंत्र मंदिर असलेले कदाचित दुर्मिळ उदाहरण असावे. खिद्रापूर येथील कोपेश्वर मंदिर पूर्व दिशेला तोंड करून आहे आणि यडूर येथील नंदीच्या मंदिरातील नंदी पश्चिमेस तोंड करून बसला आहे. केवळ आतूनच नाही तर बाहेरून पण ही वास्तू सुंदर अशा कोरीव कामाने परिपूर्ण आहे. संपूर्ण प्रदक्षिणेच्या मार्गावर विविध भावनांचे प्रदर्शन करणाऱ्या आखीव रेखीव मानवी आकृती सुमारे 5-6 फूट उंचीवर आहेत.
मंदिराच्या पायाजवळ सर्व बाजूंनी हत्ती कोरलेले आहेत. हे मंदिर शिलाहार राजा गंडरादित्य यांनी 1109 ते 1178 या काळात बांधले. मंदिराच्या बाहेरील बाजूस 92 हत्तींच्या भव्य मूर्ती आहेत, ज्या संपूर्ण मंदिराला आपल्या पाठीवर पेलून उभे असल्याचा भास निर्माण करतात. आणि सर्वात जास्त मला आवडला तो हा स्वर्गमंडप. पुन्हा एकदा प्रदक्षिणा पूर्ण झाल्यानंतर मी स्वर्गमंडपात आले आहेत. वारंवार तो पाहावा आणि नजरेमध्ये साठवून घ्यावा, असाच आहे हा स्वर्गमंडप. कट्यार काळजात घुसली या सुप्रसिद्ध मराठी चित्रपटातील शिव भोला भंडारी या गाण्याचं चित्रीकरण या स्वर्गमंडपातच झालेलं आहे. आणि खरं तर तेव्हापासूनच या दुर्लक्षित अशा मंदिराकडे पर्यटकांचा ओघ सुरू झालेला आहे. सुंदर असं कोपेश्वराचं मंदिर पाहून झाल्यानंतर नरसोबाची वाडी इथे आता आपण आलेलो आहोत. खिद्रापूरपासून नरसोबाची वाडी हे अंतर 25 किलोमीटर आहे. श्री क्षेत्र नरसोबाची वाडी, ज्याला नृसिंहवाडी असेही म्हणतात, हे महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यात कृष्णा आणि पंचगंगा नदीच्या संगमावर वसलेलं अत्यंत प्रसिद्ध दत्त संप्रदायाचं तीर्थक्षेत्र आहे. भगवान दत्तात्रेयांचे दुसरे अवतार मानले जाणारे श्री नरसिंह सरस्वती यांनी या ठिकाणी 12 वर्ष वास्तव्य केले होते. त्यांच्या वास्तव्यामुळे हे ठिकाण नृसिंह वाटिका म्हणून ओळखले जाते. त्याचाच अपभ्रंश होऊन पुढे याला नरसोबाची वाडी हे नाव पडले. हे मंदिर कृष्णा आणि पंचगंगा नद्यांच्या पवित्र संगमावर स्थित आहे, जेथे स्नान करणे अत्यंत पुण्यकारक मानले जाते. गुरुचरित्रात या क्षेत्राचा उल्लेख आढळतो. येथे दत्त पादुकांची स्थापना करून नरसिंह सरस्वती गाणगापुरास गेले. दत्त पादुकांचे मंदिर कृष्णेच्या काठावर आहे. हा घाट संत एकनाथांनी बांधला असे म्हणतात. भूतबाधा व कुष्ठरोग यांचे निवारण होते या समजुतीने बरेच लोक येथे येऊन राहतात. चातुर्मास सोडून दर शनिवारी श्रींची पालखी निघते. भाविक लोक गुरुचरित्राची पारायणे व सप्ताह करतात. येथे दत्तात्रेयांचे व नारायण स्वामींचे अशी 2 मोठी मंदिरे आहेत. दत्त जयंती अर्थात मार्गशीर्ष पौर्णिमा आणि गुरुद्वादशी सांप्रदायिक उत्सव येथे मोठ्या प्रमाणात साजरे केले जातात. येथे येणारे भाविक नद्यांच्या संगमावर स्नान करतात आणि नंतर मंदिरात जाऊन पादुकांचे दर्शन घेतात. प्रदक्षिणा करणे आणि दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या मंत्राचा जप करणे हे येथील मुख्य वैशिष्ट्य आहे. येथील मुख्य दत्त मंदिर हे वास्तुकलेचा एक सुंदर नमुना आहे आणि हे मंदिर आदिलशहाने बांधले असल्याचे सांगितले जाते. मंदिराच्या गाभाऱ्यात श्री नृसिंह सरस्वतींच्या पादुका पूजल्या जातात. नरसोबाची वाडी येथे स्वामी जेव्हा राहत होते तेव्हा कृष्णा नदीला पूर आला होता. पाण्याचा प्रवाह थेट स्वामींच्या ध्यानस्थ बसण्याच्या जागेपर्यंत पोहोचला. तेव्हा स्वामींनी नदीला ओसरण्याची आज्ञा केली, ज्यावर कृष्णा नदीने नम्र होऊन मी तुम्हाला कधीही त्रास देणार नाही असे वचन दिले. आजतागायत पूर आला तरी मंदिराच्या गाभाऱ्यात पाणी शिरत नाही अशी भाविकांची श्रद्धा आहे. मंदिर परिसरामध्ये असलेल्या व गुरुचरित्र ग्रंथामध्ये वर्णन केलेल्या इतरही ठिकाणांना मी भेटी दिल्या व सर्वात शेवटी आता बाजारपेठेमधून आपण पेढे खरेदी करणार आहोत. येथील भाजका पेढा खूपच प्रसिद्ध आहे. पेढ्यांच्या वेगवेगळ्या व्हरायटी आपल्याला येथे पाहायला मिळतात. तसेच येथील बासुंदी सुद्धा खूप प्रसिद्ध आहे. आज आमच्या हम्पी ट्रिपचा शेवटचा दिवस आहे. परतीच्या प्रवासाला लागण्या अगोदर बाजारपेठेमधून सर्वांसाठी छोटीशी खरेदी केली. तुम्हाला आमची ही हम्पीची टूर कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा व व्हिडिओ आवडल्यास
चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.